नमस्कार, मी संदीप बेसरकर वनी न्यूज 24 या मराठी न्यूज चॅनलमध्ये सर्व प्रेक्षकांचे स्वागत करतो। वनी नगर परिषदेच्या निवडणुका घोषित झाल्यानंतर महाविकास आघाडी निर्माण झालेल्या मतभेदामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गट यांनी स्वबळावर निवडणुका लढण्याचा निर्णय घेतला आहे। नगर परिषदेतील 14 प्रभाग व 1 नगराध्यक्ष पदासाठी 29 नगरसेवक निवडले जाणार असून या निवडणुका येत्या 2 डिसेंबर 2025 रोजी पार पडणार आहे। मागील दिवसापासून काँग्रेस, शिवसेना, उभाटा आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट यांच्यात आघाडीबाबत चर्चा सुरू होती, परंतु कोणताही तोडगा निघू शकला नाही। काँग्रेस आणि उभाटाने राष्ट्रवादीला विचारलेच नसल्याने शेवटी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाने ही निवडणूक स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे। या पत्रकार परिषदेला रज्जाक पठाण, आबिद हुसेन, दिलीप भोयर, समीर बेग, अरबाज पठाण, राजीव वांद्रे, विनोद ठेंगणे, रामकृष्ण वैद्य, खुशाल बासंबर यासह पदाधिकारी उपस्थित होते। घोषित झालेल्या आहेत आणि 2 डिसेंबरला निवडणुका होत आहेत। 17 तारखेपर्यंत अंतिम फॉर्म भरण्याची मुदत असताना देखील महाविकास आघाडीकडून आणि महाविकास आघाडी व्हावी या दृष्टिकोनातून आम्ही दोनही घटक पक्षांच्या भेटी घेतल्या, मिटिंगा घेतल्या। सर्व जे काही प्राथमिकता पार पाडायला पाहिजे ती आम्ही पार पाडली, परंतु दोन्ही पक्षांकडून आम्हाला आमच्या सन्मानजनक वाटा जो सीटांचा मिळाला पाहिजे त्याबद्दल अद्यापही चर्चा पूर्ण झालेली नाही। 2 दिवसाअगोदर सन्माननीय विधानसभा क्षेत्राचे आमदार माननीय संजयजी देरकर साहेब आणि माजी आमदार वामनरावजी कासावर साहेब यांच्या निवासस्थानी त्यांच्या उपस्थितीत आम्ही बैठक घेतली। आम्ही ठरवलं की आम्हाला महाविकास आघाडीत लढायचं आहे। त्यांनी ठरवलं की आपण सगळे मिळून लढू आणि उद्या आपण सीटांच्या संदर्भात फायनल करू, परंतु कालचा दिवस पूर्ण आमचा वेटिंगवर गेला। दिवसभर आम्ही त्यांची वाट बघितली, परंतु त्यांची आमची भेट झालेली नाही। त्याच्यानंतर आम्ही 2दा कॉल केले, साहेबांनी बोलावल्यानंतरही 10-15-20 मिनिटात आम्ही गेलो तिथे, पण साहेब आम्हाला मिळाले नाही। साहेब म्हणाले की आम्ही निघून गेलो आणि आम्ही त्यांना सांगितलं तिथे उपस्थित लोकांना की उद्याच्या 2 वाजेपर्यंत तुम्हाला संधी आहे। जर तुम्ही महाविकास आघाडी करायच्या इच्छुक असाल तर 2 वाजेच्या आत आम्हाला तुमचा निरोप कळवावा, 2च्या नंतर आम्ही आमचा निर्णय घेऊन घेऊ। तरी पण आम्ही कॉल केले, आम्ही पूर्ण प्रयत्न केला की महाविकास आघाडी ही टिकून राहिली पाहिजे। मागील 25 वर्षापासून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रित लढलेले आहे, परंतु सुदैवाने आम्हाला यावेळेस अलिप्त होऊन लढावं लागत आहे। ही आमची शोकांतिका, त्यांच्या महाविकास आघाडीची शोकांतिका आहे, कारण त्यांनी सातत्यानं आम्हाला झुलवाझुलवी करत आमचा टाइम काढून घेतलेला, वेळ काढून घेतलेला आहे। आता आमच्याकडे कोणताही वेळ शिल्लक राहिलेला नाही। उद्या आणि परवाचा दिवस आहे, 17 तारखेला अंतिम फॉर्म भरण्याची मुदत आहे। त्यामुळे आज आम्ही घोषणा करत आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटातर्फे की आम्ही वनी नगरपालिका नगराध्यक्षासह 30 जागेंवर आम्ही स्वतंत्र लढण्याचा निर्णय या ठिकाणी आम्ही घेत आहोत। याबाबत तुम्हाला सगळ्यांना आम्ही प्रेस पत्र दिलेलं आहे। जर कोणाला काही प्रश्न विचारायचे असतील तर तुम्ही विचारू शकता। किती जागे मागितले तुम्ही? आम्ही 6 जागेची डिमांड ठेवली आहे त्यांच्याकडे। बरं, आज तुम्ही घोषणा केली, पण तुम्हाला रात्री निरोप आला की 6 जागा आम्ही तुम्हाला देतो, मग तुमची भूमिका काय राहील? त्यांच्या घोषणेच्या नंतरची भूमिका राहील ना आमची, त्यांची अजून घोषणा झाली नाही। आता घोषणा केली, आता आम्ही स्वतंत्र लढण्याची घोषणा केलेली आहे। संध्याकाळी समजा तुम्हाला बैठकीला बोलवलं 6 सीटा तर 2 सीटा 3 सीटा काही, यानंतर निर्णय आमचा बदलणार नाही। यानंतर निर्णय वरिष्ठ घेतील। अनेकदा आम्ही त्यांच्याकडे गेलो, पाणी भरलो त्यांच्याकडे, तरी सुद्धा त्यांच्यामुळे फक्त आम्ही सोबत राहा अरे सोबत राहा म्हणजे काहीतरी पाहिजे ना, आमच्या वाट्याला काय देत आहे। वास्तविक पाहता आमचं असं म्हणणं होतं, महाविकास आघाडी या कुणाच्या 3 पक्षाची आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, उभाटा आणि काँग्रेस पार्टी। काँग्रेस पार्टीकडं खासदार आहे, उभाटाकडं आमदार आहे आणि नगराध्यक्ष आम्हाला द्या, आमचा सर्वात पहिले होता। त्यांनी त्याच्यात झुलवी केली। त्याच्यानंतर आम्ही मागितलं आम्हाला बरोबरीचे हे द्या, सीटा द्या, त्याच्यात झुलवी केली। मग अखेर आम्ही 5 सीटापर्यंत आलो, फक्त आम्हाला बीजेपीला रोखायचं होतं, थांबवायचं कुठंतरी। पण आम्हाला असं वाटत नाही, बिहारमध्ये जसं झालेलं आहे बहुतेक काँग्रेस आता पण लढा जिंकली नाही।
म्हणजे या तुम्हाला जे महाविकास आघाडीत तुम्हाला घेतलं नाही, याला जबाबदार तुम्ही फक्त काँग्रेसला पकडता. बिलकुल आम्ही काँग्रेस सोबतच आमचं पहिलेपासून 25 वर्षापासून आमचं आहे. आघाडी आहे. काँग्रेस वाघमारे साहेबांनी सरळ सांगितलं तुम्ही ज्यांच्या सोबत जाल त्यांच्या वाट्यातून तुम्हाला सीटा मिळेल. आम्ही म्हटलं आम्ही काँग्रेस सोबत आहोत आणि काँग्रेस सोबत राहू. तुमच्या वाट्यातून ज्या काही सीटा द्यायच्या असेल त्या आम्हाला द्या. त्यांची भूमिका यस होती, पण अजूनपर्यंत त्यांची भूमिका काय झालं हे कळायला मार्ग नाही आहे. फोन सुद्धा त्यांची येत नाही आम्हाला म्हणजे मीटिंगसाठी. उलट आम्हाला फोन करावा लागते. म्हणजे जेव्हा आमची गरज असते, लोकसभेमध्ये आमची गरज होती, आम्ही त्यांच्यासोबत होतो, लोकसभेत खासदार निवडून दिला. विधानसभेत आमची गरज होती, विधानसभेत आम्ही मेहनत करून आमदार निवडून दिला. जेव्हा आता आमची गरज आम्हाला जेव्हा आता निवडणुकीत उभं राहायचं आहे, आमच्या पार्टीला उभं राहायचं आहे, आमच्या कार्यकर्त्यांना उभं ठेवायचं आहे, तेव्हा आमच्याकडून त्यांनी आमच्या पाठीमागून त्यांचा हात काढून घेत आहे. ही गद्दारीपणा आम्हाला अजिबात चालणार नाही. उद्या जिल्हा परिषद पंचायत समित्या देखील आहे. यांचं राजकारण आम्ही थंड करू. आता या पक्षामध्ये आम्ही महाराष्ट्र प्रदेशचे संघटन सचिव जगभाई पठाण, प्रदेश उपाध्यक्ष कामराज यांनी आणि विधानसभा अध्यक्ष. याच्यानंतर आम्हाला संध्याकाळी त्यांनी मेसेजही पाठवला की तुमची डिमांड करतो, तरी आमचा निर्णय बदलणार नाही. आम्ही स्वबळावर लढणार. आणि शेवटचे आज कारण इथं प्रदेश संघटन सचिव आहे, त्यांची बोलणं झालं, त्याच्यामुळे आपण प्रेस कॉन्फरन्स घेतली. आता आम्ही सकाळीच फोन आलो जिल्हा निरीक्षकचा, यवतमाळचे जिल्हा निरीक्षक अफजल फारूक आणि अल्पसंख्याक सेलचे महाराष्ट्राचे अध्यक्ष अफजल फारूक यांचा निरोप आला, काय झालं तुमच्या आघाडीचा. आम्ही त्यांना सविस्तर माहिती दिली. त्यांचं म्हणणं होतं एक वेळ पुन्हा चान्स द्या, 2 वाजेपर्यंत. आम्ही 2 वाजेपर्यंत वाट पाहिली. पुन्हा दिलीप भोयर यांनी फोन केला कासार साहेबाच्या चिरंजीवला, तर काय झालं ते बोलतो म्हणे, पण आज आत्तापर्यंत त्यांचा कोणताही निरोप नाही आला. फक्त आम्हीच ठेका घेतला नाही का भाजपाला थांबवायचा. तुम्ही खासदाराशी बोलायला पाहिजे. खासदारांशी बोलायला पाहिजे. खासदार मॅडम सोबतही आम्ही बोललो होतो, त्यांच्यासोबत मिटिंग झाली काल होती. खासदार म्हणे मला तर बोलवलं पाहिजे ना. पाहिजे नाही. बोलवलं पाहिजे ना. बोलावलं पाहिजे होतं. वरवड्याला जाऊन आले ते आम्ही वरवड्याला बरोबर जाऊन त्यांच्यासोबत बोललो, आम्ही भेट घेतली. पण त्यांनी काही त्याच्यात कोणताही रिस्पॉन्स नाही. कोर्टपर्यंत आणि किती झोकाचं. म्हणजे डावलून झाले. आणि आमचा वेळ घेतला शेवटपर्यंत. नाही, टाळाटाळ. अरे आज आम्ही कमजोर आहोत, थोडेसे आम्ही कमजोर आहोत, पण उद्या आम्ही कमजोर राहणार ना असं काहीच नाही. त्यांना माहिती आहे ना मुंगी पाहू शकतात. हा. आणि दोन्ही उबाटाकडे आम्ही गेलो, त्यांच्याकडून काही रिस्पॉन्स नाही आणि काँग्रेसकडून. त्यांच्यामध्ये